राज्यातील बांधकाम कामगारांना आता 3,000 रुपये मिळणार। तर मित्रांनो, व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिलं असेल। तर मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवर बांधकाम कामगार या योजनेविषयी भरपूर असे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत। त्यातील एका व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या एका सबस्क्रायबरने कमेंट केली आहे की सर, आम्हाला एक एजंट 2,000 रुपये मागत आहे आणि 3,000 रुपये महिना हा सुरू करण्यात देणार। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो की अशा प्रकारची कोणत्याच प्रकारची योजना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने तयार केलेली नाही, परंतु एक योजना आहे। तुम्ही श्रमयोगी मानधन या योजनेअंतर्गत महिन्याला 3,000 रुपये मिळू शकतात। तर ते कशी मिळतील, त्यासाठी अर्ज वगैरे करायचा कुठे आहे, यासाठी वयाची पात्रता काय आहेत, कोणकोणती कागदपत्र लागतील, याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहणार आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, सर्व माहिती समजून घ्या। आणि मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। आपल्या या YouTube चॅनलवर योजनेचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर भेटत राहतील, कारण आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून सर्व योजना आपण फ्रीमध्ये द्यायचं काम करत असतो। तर मित्रांनो, 3,000 रुपये कोणत्या कामगारांना मिळणार आहे, तर अर्ज हा ऑनलाईन पद्धतीत असणार आहे। तर बांधकाम कामगार हे राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा एक मजबूत कणा आहे। बांधकाम कामगार, घरेलू कामगार, कृषी मजूर, हातकाम कामगार, स्वयंरोजगार व्यक्ती, विक्रेते व विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या नागरिकांचा यामध्ये समावेश होतो। आता या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा यापासून वंचित न ठेवता त्यांना देखील विविध गोष्टींचा लाभ देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचे देखील भविष्य नक्कीच सुधारेल। श्रमयोगी मानधन योजना, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये बांधकाम कामगारांचे खूप मोठे योगदान या योजनेसाठी आहे। तर ते योगदान देऊनही कामगारांना सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारची आर्थिक सुरक्षा मिळत नाही, तसेच त्यांच्या वृद्धापकाळामध्ये आर्थिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी देखील कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नव्हती। त्याच कारणामुळे बांधकाम कामगारांना श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आलेली आहे। आता ही योजना बांधकाम कामगारांसाठी खूपच महत्त्वाची योजना आहे। त्याचबरोबर बांधकाम कामगारांसाठीच नाही, तर कुठलाही व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतो। परंतु बांधकाम कामगारांना दर महिन्याला आता 3,000 रुपयांची पेन्शन दिली जाणार। ती म्हणजे ही योजना 18 ते 59 वयोगटातील नागरिकांसाठीच उपलब्ध असणार आहे। या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की संघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी होणार आहे। तर या योजनेचे फायदे, ज्या नागरिकाकडे ई श्रम कार्ड आहे त्यांना मासिक 3,000 रुपयाची पेन्शन मिळते, तसेच अपघात विमा, ई श्रम कार्ड धारकांना 2 लाख रुपयापर्यंतचा विमा कव्हर सुद्धा मिळतो। तसेच कामगाराचा कामावर असताना जर मृत्यू झाला तर कुटुंबाला त्यांच्या वारसाला 2 लाख रुपये सुद्धा मिळतात। त्याचबरोबर आरोग्य विमा मिळवण्यासाठी देखील या कार्डाचा मोठा लाभ होतो। त्याचबरोबर कौशल्य विकास व सरकारी योजना यासाठी देखील या कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो व या योजनेच्या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या सुविधा सुद्धा पुरवल्या जातात। आता या योजनेसाठी जी पात्रता आहे, यामध्ये वयाचा जर विचार केला तर वयाचे 18 वर्ष आणि 59 वर्षाच्या आतमध्ये अर्जदाराचं वय असणं गरजेचं आहे। उमेदवारा असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा असावा। उमेदवाराचे मासिक उत्पन्न 1.5 लाख रुपयापेक्षा कमी असणे गरजेचं आहे। उमेदवार हा आयकरदाता नसावा। सर्वात अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ishram.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। अर्ज तुम्ही घरबसल्या मोबाईलवर सुद्धा भरू शकता किंवा ishram या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुमचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्यावर OTP येईल, तो OTP तुम्हाला फिल करायचा आहे। आपली संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप त्यामध्ये भरायची आहे। व्यवसाय कोणता करता ते भरायचे आहे। तर अशा प्रकारे हे संपूर्ण तपशील भरल्यानंतर तुमचा स्वयं घोषणा फॉर्म सुद्धा त्या ठिकाणी जोडायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, तुम्हाला जर वयाच्या 60 नंतर 3,000 रुपये पेन्शन पाहिजे असेल तर वयानुसार पॉलिसी काढावी लागते, कारण की तुमचं वय 18 पासून ते 59 पर्यंत जसं वय भरेल त्या वयानुसार तुमचा हप्ता त्या ठिकाणी कटणार आहे। म्हणजे ही पेन्शन सिस्टम जी आहे, हे पेन्शन तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार नाही, यासाठी तुम्हाला पॉलिसी काढावं लागेल। या पॉलिसीच्या आधारावर तुमचं वयानुसार त्या ठिकाणी हप्ते कटतील आणि वयाचे 59 वर्ष पूर्ण झाले की तुम्हाला 60 वर्ष पूर्ण नंतर झाल्यानंतर 61 वर्षापासून 3,000 रुपये पेन्शन ही सुरू होते। तर अशा प्रकारे ई श्रम कार्ड धारकांसाठीच ही योजना आहे। ज्यांनी ई श्रम कार्ड काढला असेल ते सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात। अर्ज एकदम सोपा आहे। अर्ज तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून सुद्धा भरू शकता।
किंवा तुम्हाला जर अर्ज भरणं शक्य होत नसेल तर तुम्ही स्थानिक CSC केंद्र ऑनलाईन सेंटर जाऊन सुद्धा याचा अर्ज करू शकता. आणि अर्ज केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक रिसिप्ट मिळते. ती रिसिप्ट तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे, कारण की वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही रिसिप्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक ही सर्व कागदपत्र तुम्हाला ज्या बँकेचं अकाउंट तुम्ही जोडलेलं असेल त्या बँकेत तुम्हाला जमा करायचे आहे, जेणेकरून 60 वर्षानंतर तुम्हाला पेन्शन ही सुरू होईल. तर अशा प्रकारे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं 3000 रुपये कशी मिळतील या संदर्भात ई श्रम कार्ड धारकांसाठी ही एक महत्वाची योजना होती. आता मित्रांनो, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं 3000 रुपये पेन्शन मिळेल ही अशी कोणत्याच प्रकारची योजना नाही, त्यामुळे तुम्ही कोणत्याच भाकिताला बळी पडू नका. परंतु ई श्रम कार्ड धारकांसाठी ही महत्वाची आनंदाची बातमी आहे. तुम्ही ई श्रम कार्ड काढला असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओमध्ये जी माहिती दिलेली आहे ही माहिती आपण इंटरनेटच्या सहाय्याने घेतलेली आहे. वारंवार सुद्धा आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण याची माहिती सांगत असतो की याची संपूर्ण शहानिशा करूनच तुम्ही समोरचं पाऊल उचलू शकता. व्हिडिओमधील माहिती कशी वाटली, माहिती योग्य वाटत असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉन सुद्धा नक्कीच प्रेस करून घ्या. असेच महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील.